जय सियाराम सर्वांना। मी संगीता दोहा कतारमधून। आजचा व्हिडिओ स्पेशल आहे। मी म्हटलं होतं की मी माझी प्रचिती सुरुवात करेल सांगायला, आणि आज मी माऊलींजवळ संकल्प घेतला की आजपासून प्रत्येक गुरुवारी माझ्या आयुष्यात जे काही 25 वर्षामध्ये ज्या घडलेल्या प्रचिती आहेत ती मी सांगायला सुरुवात केलेली आहे। आज पहिलाच दिवस आहे। पहिल्याच दिवशी मी तुम्हाला माझी ओळख करून देते। माझं नाव आहे संगीता भट्टू पाटील। तशी राहायला मी नवी मुंबईची, आणि ह्या संप्रदायात कशी आली ते मी तुम्हाला सांगते। आता सध्या तर मी एक अरब कंट्री आहे, दोहा कतार। माझे मिस्टर तिथे जॉबला आहेत। आज रामानंदाचार्यजींमुळेच आहेत। जे काही आहे ते मी नेहमी माझ्या व्हिडिओत ऐकता तुम्ही, मी जे काही आहे ते फक्त गुरूंमुळेच आहे। आणि आज पुन्हा तोच शब्द सांगते की मी जे काही आहे आज फक्त आणि फक्त रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराजांमुळेच आहे। बस मी आजपासून माझी सुरुवात करते सांगायला। आज तर फक्त माझी ओळख करून देते मी तुम्हाला, फक्त की आजच्या याच्यात माझी प्रचिती काहीच नसेल, आहे ती पण आज सकाळीच आलेली प्रचिती आहे। आजपासून सुरुवात करतानाच पहिलीच प्रचिती मला सकाळीच आली, सकाळीच आली, ती मी तुम्हाला सांगते। माझं नाव संगीता भट्टू पाटील। मी राहायला नवी मुंबईची आहे। मी जवळजवळ 1999 पासून आपल्या संप्रदायात आलेली आहे। माझी या संप्रदायात यायची सुरुवात सांगते मी तुम्हाला। आमच्या इथे एक फॅमिली आहे, डांगडे फॅमिली, डांगडे परिवार म्हणून। ते लोक खूप करायचे पूर्वी, हे म्हणजे करतात, अजूनही करतात, करायचे म्हणून नाही, ते खूप करायचे। आणि त्यांचं बघून माझी एक मैत्रीण आहे, मानलेल्या भावाचीच बायको, आणि माझी मैत्रिणी होती, ती जाणार होती वारीला। पहिलीच वारी होती 1999ची। ती वारीला जाणार होती आणि ती सहज मला म्हटली की संगीता मी चालली आहे नानीजला। तर तिला मी विचारलं कुठे, का, कशा करता। मग ती म्हटली अगं असं असं आहे, तिथे ते स्वामी आहेत, तिथे गेल्यावरती हे असं होतं, तसं होतं, अमुक होतं। मला सगळं सांगितलं तिने, पण तिने असं वरच्यावर सांगितलं। चल म्हटलं मी पण, माझी मुलगी लहानच होती, नुकतीच जवळजवळ 1-1.5 वर्षाची झाली असेल। तर मी विचार केला काय करू, जाऊ काय म्हणून। पण बघा बोलवणं होतं तर मी बरोबर निघाली। मी तिला म्हटलं हो येते मी पण। मिस्टरांना विचारलं, घरात विचारलं, आणि मी माझ्या मुलीला घरी ठेवले आईकडे, आणि मुलगा माझा असेल 4-4.5 वर्षाचा असेल। मी फक्त मुलाला सोबत घेतलं आणि निघाली। आम्ही पोचलो, नानीजला पोचलो। त्यावेळेला नवीन मठावरती छोटंसंच मंदिर होतं। झालं सगळं, तिथे पोचली, आणि तिथून माझी सुरुवात झाली या संप्रदायाची। हळूहळू प्रत्येक त्यावेळेला संतसंघ असायचे, छोटे छोटे, म्हणजे संध्याकाळचे संतसंघ असायचे त्यावेळेला। असं करता करता संतसंघाला जायला लागली, म्हणजे असं जास्ती आवड नव्हती, सहज जायला लागली। चल जाऊन बघूया म्हणून सांगतायत सगळेजण, म्हणून मी पण जायला सुरुवात केली। अशी सुरुवात झाली माझी ह्या आपल्या संप्रदायामध्ये। 1999 पासून मी आलेली आहे ह्या संप्रदायात। आज मी तुम्हाला माझं नाव, मी राहायला कुठे नवी मुंबईमध्ये आहे ते सांगितलं, आणि सुरुवात 1999 पासून झाली हे सांगितलं। आणि सर्वात प्रथम मी तुम्हाला आज सुरुवात करायच्या अगोदर आजची प्रचिती सांगते। मला आज प्रचिती आली सकाळी। मी 2 दिवसापूर्वी विचार केला की चला, माझं 3 वर्ष झालं हे चॅनल आहे, मी काही व्हिडिओ टाकत नाही जास्ती, स्वामींचे मोजकेच असेल, तुम्ही पाहू शकता 3 वर्षामध्ये। मी कधी काही विचार पण केला नव्हता की स्वामींबद्दल सांगेल। माझी एक हाऊस होती, आणि मी हे चॅनल कशा करता चालू केले मी तुम्हाला हेही एका दिवशी सांगेल। आणि माझी हाऊस होती की चल यूट्यूबवरती करावं काम म्हणून, की 2 पैसे इन्कम चालू होईल म्हणून मी हे चॅनल चालू केलं होतं। पण ते इन्कम कशा करतात तेही तुम्हाला मी हे पुढे सांगेल। तर मी विचार केला चला, आणि आज म्हटलं व्हिडिओ बनवायचा विचार केलेला की 6 वाजता अपलोड झालाच पाहिजे व्हिडिओ, म्हणजे इंडियाच्या 6 वाजता, म्हणजे इकडच्या मला 3:30 वाजताच 3 वाजताच काम करायचं होतं, 3-3:30ला टाकायचा होता व्हिडिओ। पण सकाळी उठली आणि एका गुरुबंधूंचा मेसेज पाहिला। उठल्या मला सवय, मी यूट्यूब पहिले सर्च करते आणि सकाळी मेसेज पाहिला, तुम्ही आध्यात्मिक शाळा ऐकत जा म्हणून, ऐकता का? तर मी त्यांना म्हटलं की नाही, मी जे आहे ते खरं कारण सांगितलं। म्हटलं नाही, मी ज्या देशात राहते तिथे 3:30 वाजता आपली शाळा चालू होते, मी नाही ऐकत, मला नाही जमत। मग त्यांनी मला त्याच्यावरती उत्तर दिलं, तुम्हाला ज्ञान हवं असेल तर ऐकत जावा, 3:30 म्हणजे काही नाही आहे, आवड असेल तर सवड निर्माण होते वगैरे। त्यांनी मला 2 मेसेज टाकले, आणि तिथे माझं सगळं म्हणजे मी पूर्ण हरली
की मला असं वाटलं की चल मी नाही आध्यात्मिक शाळा ऐकत, मला आता सध्याबद्दल माऊलींचं नाही काही माहिती. मी आज 3 ते 4 महिने झाले इकडे आहे बाहेरगावी. माझं कसं असतं 2 महिने मी इंडियामध्ये असते आणि 5-6 महिने 4 महिने मी इकडे बाहेरगावी असते कतारमध्ये. मी शाळा मी OMXमध्ये पैसे भरलेत, सगळं आहे, पण मी जॉईन करत नाही कारण की टायमाचा असा घोळ होतो नेहमीच, म्हणून काय मी शाळा ऐकत नाही. जे आहे ते कारण मी त्यांना स्पष्ट सांगितलं की नाही मला ऐकायला भेटत. पण तिथेच माझा सकाळीच मला म्हणजे म्हणतात ना कुठेतरी मन नाराज झालं की मला माऊलीबद्दल माहिती नाही आहे, तर मी काय सांगणार. पण मला सांगायची होती, मला सुरुवात करायची होती माझी स्वतःची 25 वर्षामधल्या प्रचित्या. मी कुठून कुठे पोचली, एक रिक्षा ड्रायव्हरची बायको आज कुठून कुठे आहे, अशा माझ्या क्षणाला आलेल्या प्रचित्यांबद्दल मला व्हिडिओ सुरुवात करायचे होते. पण माझा सकाळी तिथेच मूड खराब झाला. म्हटलं नाही, मला जर माऊलीबद्दल नाही माहिती, आध्यात्मिक शाळेबद्दल, तर मी का म्हणून सुरुवात करावी व्हिडिओ बनवायला. तर मी नाही म्हटलं आणि सोडून दिलं. म्हटलं जाऊ दे, नाही बनवणार आहे ते व्हिडिओ माझे जे मी काही छोटे मोठे बनवते ते टाकत जाईल. आणि तिथेच माझं संपलं सगळं आजचा दिवस. आणि झालं असं झालं, नातीला शाळेत पाठवलं, सगळी झालं आणि मी सहज फेसबुक ओपन केलं. फेसबुक ओपन केल्या माऊलींचा एक डायरेक्ट व्हिडिओ समोर आला. मला माहिती नाही तो कुठल्या गुरुभक्तांनी टाकला, मी तेवढं नाव नाही पाहिलं, पण तो व्हिडिओ मी एकदा सोडून 10 वेळा ऐकला. मी तुम्हाला मला तो डाउनलोड करता नाही येत आहे फेसबुकचा, मी त्याचे स्क्रीनशॉट काढलेले आहेत, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये टाकते लास्टला. आणि बघा माऊलींचा संदेश माझ्याकरता काय होता. मग मी पुन्हा जोमाने लागली. म्हटलं का मी लोकांच्या सांगण्यावरून मी माझी हिंमत हारू, मला आज बनवायचाच आहे व्हिडिओ. आणि हो नाही करता मी आज व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. खूप उशीर झाला माझा व्हिडिओ बनवायला आज, कारण की पूर्ण माझे म्हणजे जे काही बोलायचं होतं ते पूर्ण विसरल्यासारखी झाली होती, डोक्यातून निघून गेलं होतं. मग मी आज पूर्ण एकदम हे झाली होती. पण जेव्हा माऊलींचा फेसबुकवरती तो व्हिडिओ पाहिला की तुला काम करायचं आहे, लोकांपर्यंत पोचवायचं आहे, हा व्हिडिओ जसा काय माऊली सेम माझ्याकरता पाठवला होता फेसबुकवरती, आणि तो व्हिडिओ बघितला आणि मला वाटलं की नाही, मला माऊलींचं सांगणं आहे की तुला बनवायचं आहे, तुला करायचं आहे, हे कार्य करायचं आहे आणि तुला तुझे व्हिडिओ जे लोक नाही आहेत ह्या संप्रदायामध्ये त्या लोकांपर्यंत तुझा व्हिडिओ पोचवायचा आहे, हेच मला माऊलींचा संदेश वाटला. आणि मग मी आज व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. म्हणजे आजचीच प्रचिती सांगते, मला बोलताही येत नाही. मी खरं सांगते, मी एक दगड आहे. मी स्वतः सांगते मी एक दगड आहे, मी एक गृहिणी आहे. शिक्षण ही खूप कमी आहे 8वीपर्यंत, पण एक माझ्या मनामध्ये जिद्द आहे की मला काहीतरी करायचं आहे. आणि हे यूट्यूब चालू करायचं कारणही तेच आहे की मला स्वतःचं काहीतरी करायचं, माझ्या स्वतःच्या कमाईतनं, माझ्या स्वतःच्या हक्काच्या इन्कममधनं काहीतरी करायचं आहे. आणि त्याकरता मी हे यूट्यूब चॅनल चालू केलेलं. पण आज मला खरंच एवढी मोठी सकाळीच प्रचिती आली ना, याच्यावर मी आता काय सांगू दुसरं. आणि खरंच आज मला एवढं काही बोलायचं होतं. माझा व्हिडिओ जो अर्ध्या तासाचा झाला असता, पण त्या एका मेसेजमुळे पूर्ण माझ्या डोक्यातलं पूर्ण डिलीट झालं. समजा जर माऊलीची इच्छा असेल तर मी पुढच्या गुरुवारी बरोबर 6 वाजता माझा व्हिडिओ संध्याकाळी 6 वाजता अपलोड होईल आणि माऊली माझ्याकडनं हे कार्य निर्विघ्न करून घेतील. मी हीच इच्छा आणि हीच माऊलीचरणी प्रार्थना करते. आणि माझं काही आजचं सांगायचं ते मी इथेच संपवते. खरंच मी कळकळीची विनंती करते, रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराजांना फक्त आजमवा, त्यांचं करून बघा आणि स्वतः अनुभव घ्या. मला आजची सकाळची प्रचिती मी तुम्हाला सांगितली आहे, ही तर काहीच नाही हो. अशा जो माझ्याजवळ प्रचित्या आहेत की त्याला सीमा नाही आणि त्याला हिशोब नाही. एवढ्या प्रचित्या मी या 25 वर्षामध्ये घेतल्यात. आणि आत्ता सध्या तर 2 वर्षातली तर एवढी मोठी प्रचिती आहे, म्हणजे करोडोची प्रचिती आहे ती मी तुम्हाला सगळ्यात लास्टला सांगेल. माझे व्हिडिओ आवडत असतील तर खरंच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे कार्य माझं नाही आहे, तुमचं आहे, आपल्या सर्वांचं आहे की माऊलींचे विचार तळागाळापर्यंत पोचवायचेत. आणि माझ्यामार्फत माऊली ही सेवा करून घेणार असेल तर माऊलींनी निर्विघ्न माझ्याकडनं सेवा करून घ्यावी, एवढंच बोलते मी. आणि खरंच व्हिडिओ आवडला तर पुढे पाठवा. माझी प्रचिती पुढच्या गुरुवारी ऐकायला विसरू नका. मला तुमच्याकडनं जी कमेंट येतील त्या कमेंटवरती मी पुढचे व्हिडिओ बनवणार आहे. आणि माझ्याकडनं माऊली हे निर्विघ्न कार्य करून घेऊ दे, बस एवढीच प्रार्थना. आणि खरंच हो तुम्हाला मी विचारते, कधी माऊलीनं तस्वीरीत हसलेलं पाहिलं आहे का तुम्ही? जर पाहिलं असेल तर मला खरंच कमेंटमध्ये सांगा की हां खरंच पाहिलं आहे आम्ही, स्वामी स्वतः हसतात तस्वीरीमध्ये. असं कोणी पाहिलं आहे त्यांनी मला कमेंट करून नक्की कळवा.
आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माऊलींचे विचार आजपासून तर मी विचार केला आहे, माऊलींचे विचार प्रत्येक माणसापर्यंत पोचवायचे आहेत आणि मला तुम्ही सहकार्य कराल हीच माऊली चरणी प्रार्थना. जय सियाराम.